सांग मला तू कसा विचार केला या प्रश्नाविषयी. सर पहिला मी हे विचार केला की पुढचा माणूस म्हणजे सांगू शकत नाही, मग चौथा माणूस सांगू शकत नाही, मग आणि तिसरा पण माणूस सांगू शकत नाही. का? कारण ह्याच्या भिंती पुढे म्हणजे हा भिंत आहे ना, त्याला कळणार नाही पुढे कोणते माणूस म्हणजे कोणता कलरचा टोपी. ओके. म्हणून तिसरा आणि चौथा सांगू शकत नाही. मग मी हे विचार केले की पहिला माणूस सांगू शकतो की नाही. मग पहिला वाला विचार करतो इथं व्हाईट आणि ब्लॅक आहे, तर माझ्या म्हणजे माझ्या टोपीचा कलर ब्लॅक पण असू शकतो किंवा व्हाईट पण असू शकतो, म्हणून पहिला वाला पण सांगतो. ओके. मग आपण दुसरा वाला बघूया. आता दुसरा वाला विचार करतो की एक मिनिट मला परत जरा थोडं सांग. पहिल्या वाला हे कसं समजलं की माझं ब्लॅक किंवा व्हाईट असणार? कारण त्यांना आधी माहिती आहे की व्हाईट 2 कलर आहेत आणि ब्लॅक 2 टोपे आहेत. ओके. म्हणून दुसरा वाला विचार करतो की पहिला वाला कशाला सांगत नाही की त्याचा कलर म्हणजे टोपीचा कलर कोणता आहे. मग दुसरा वाला विचार करतो की इथं ब्लॅक आहे, म्हणजे माझ्यावरती ब्लॅक असला तर तो मला सांगितलं असतं की माझ्यावरती व्हाईट कलर आहे पहिला. मग दुसरा वाला हे विचार करतो की इथं ब्लॅक आहे, तर ब्लॅक नसणार व्हाईट असणार, म्हणून दुसरा वाला सांगतो की माझ्या टोपीचा कलर व्हाईट आहे. ओके. म्हणजे दुसऱ्या माणसाने असा विचार केला की पहिला वाला माणूस कशाला म्हणजे सांगू शकत नाही माझं खातं. म्हणजे पहिल्याला काय समस्या पडली याचा फायदा दुसऱ्याने उचलला. ओके. ओके. आणि जर म्हणजे दुसऱ्या वाल्याचा जर म्हणजे दुसरा वाला हे पण विचार करतो की माझं जर ब्लॅक असणार तर हा लगेच सांगितलं असतं का माझ्या टोपीवरती व्हाईट आहे. बरोबर, पण तो बोलत नाही. हो, कारण तो म्हणजे तो बोलला असता, पण इथं ब्लॅक नाही, त्याला म्हणजे व्हाईट दुसऱ्याला समजलं म्हणून तो सांगितलं माझ्या टोपीवरती व्हाईट कलर. छान. कसं कोड होत आहे? छान.